नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात या तारखेला होणार 10,000 रुपये जमा, याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। तर मित्रांनो, बघूया सविस्तर माहिती। राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपये देण्यात येणार असा निर्णय जाहीर केल्यानंतर तांत्रिक बाबीच्या पूर्तता करून येत्या 10 सप्टेंबर पासून ही मदत देण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, समोर बघू शकता, त्यासाठी राज्य सरकारने 4,194 कोटीचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 2,516 कोटी रुपये कृषी विभागाकडे वर्ग केला आहेत। या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 रुपया जमा करण्याची चाचणी ही गुरुवारपर्यंत पूर्ण झालेली आहे। राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 10,000 रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। याचा फायदा राज्यातील सुमारे 92 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। त्यासाठी आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे। लागवडीची नोंद ई पीक पाहणीमध्ये केलेली असावी। तसेच ई पीक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांसह आता ज्या शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर नोंद केलेली असेल त्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे। अशा शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे अर्ज करावा लागणार आहे। तर कृषी सहाय्याकडे बँक खाते संलग्न आधार क्रमांक दिल्यानंतर त्याची पडताळणी करून आपल्या बँक खात्यामध्ये लगेच ती रक्कम जमा होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।